तर तुम्ही या पेजवर बघू शकता SIPची लास्ट डेट आहे 20 म्हणजेच की उद्या 20 एप्रिल लास्ट डेट फॉर्म सबमिशन आहे. उद्या रात्री 11 वाजेपर्यंत तुम्ही फॉर्म भरून सबमिट करू शकता. इथं आपण आता फर्स्ट नंबरला बघू की SIPची सेंटरची लिस्ट पब्लिक झालेली आहे. ती माझ्या टेलिग्राम चॅनलवर आहे. लिंक शेअर करतो, तुम्ही जॉईन करू शकता. आणि 5 तारखेला सेंटर कन्फर्म झाले आहे. तुम्ही बघू शकता की इथं 5 तारखेला सेंटर कन्फर्म झालेले आहेत. आणि त्यानंतर MHSनं नोटीस दिली होती 6 तारखेला. ओके, म्हणजे 6 तारखेला आपली वेबसाईट सुरू झाली SIPची आणि फॉर्म सुरू झाले 6 एप्रिलला. आणि इथं दिसू शकता 7 नंबरला इथं की लास्ट डेट ऑफ फॉर्म सबमिशन. ही लास्ट डेट किती आहे 20/4/2026 म्हणजे 20 एप्रिलला आपली लास्ट डेट आहे. किती वाजेपर्यंत 11:59 तुम्ही फॉर्म सबमिट करू शकता. त्यानंतर 8 तारखेला 8व्या नंबरला बघू शकता की स्क्रुटिनी होणार. स्क्रुटिनिटी म्हणजे काय होणार, आपण जे फॉर्म सबमिट केले आहेत त्याने डॉक्युमेंट्स चेक करणार. तुम्ही जे काही तिथे डाटा सबमिट केला आहे, बँक डिटेल्स असतील किंवा तुमचं 10-12चे मार्कशीट किंवा NOC असेल, जे काय असेल ते तिथं त्यांनी MHSकडून चेक करणार. किती तारखेला 4 मेपर्यंत त्यांनी सगळं चेक करणार तुमच्याकडे काय चुकीचे डॉक्युमेंट्स अपलोड झालेत का, चुकून झालेत का. आणि त्यांनी एक जनरल मेरिट लिस्ट अपलोड करणार कधी 6-5 तारखेला म्हणजे 6 मेला आपल्याला MHSच्या साईटवर मी अपडेट देत राहीन तुम्हाला की कसं चेक करायचं. 6 मेला आपली लिस्ट आहे ती जनरल मेरिट लिस्ट येणार आहे. त्यानंतर काय होणार, जर काही चुका झाल्या असतील तर त्या तुम्ही 7 तारीख बघू शकता 10व्या ह्याच्यावर 7 तारखेला रात्री 11:59 ते आपण हे करू शकतो, चुक्या दुरुस्त करू शकतो. साईटवर जाऊन परत आपले फॉर्म हे होतात आणि तुमच्या 10वीचं जे काही त्यांनी क्युरी काढली आहे ती क्युरी आपल्याला दुरुस्त करता येईल, बाकी काही करता येणार नाही. त्यानंतर प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट लागणार, म्हणजे ते तुम्ही जेव्हा फॉर्म सबमिट करणार तर जे काही चुका तुमचे दुरुस्त करून सबमिट करणार, मग ते परत स्क्रुटिनी होणार, परत त्यांनी चेक करणार की बरोबर टाकले काय, मग तेव्हा जनरल मेरिट लिस्ट लागणार. तेव्हा मग काय करता येणार. पण तुम्हाला जर का ऑब्जेक्शन असेल तर तुम्ही 9 मेला रात्री 11:59 ते आपण ऑब्जेक्शन क्युरी काढू शकतो. पण 11 मेला जेव्हा जनरल मेरिट लिस्ट लागेल 13 नंबरला 11 मेला जेव्हा ही लिस्ट लागेल ह्याच्यामध्ये काही चेंजेस होणार नाहीत. ही फायनल लिस्ट असेल आणि ह्या लिस्टमधूनच की SIP कोणाकोणाला मिळणार आहे, या लिस्टमधूनच जे काही कॅन्डिडेट्स असतील ज्यांनी MHS नाशिकवाल्यांनी सिलेक्ट केलं आहे त्यांनाच फक्त मिळणार. या लिस्टमध्ये जर तुमचं नाव नसेल तर तुम्हाला SIP मिळणार नाही. ही लास्ट मेरिट लिस्ट असेल. आणि ॲडमिशनचा फर्स्ट राऊंड जो आहे इथं ॲडमिशनचा फर्स्ट राऊंड जे सिलेक्टेड कॅन्डिडेट्स आहेत जनरल मेरिट जे 11 मेला लागणार आहे ती फायनल लिस्ट असणार आहे. त्या फर्स्ट राऊंड लागणार 18 तारखेला. 18 तारखेला आपल्याला कळणार की कोणाकोणाला SIP मिळालेली आहे, कोणाकोणाला SIP मिळालेली नाही, हे आपल्याला 18 तारखेला फर्स्ट राऊंडला कळणार. आणि एक चान्स असतो जे की त्याला म्हणतात वाईल्ड कार्ड एंट्री राऊंड. वाईल्ड कार्ड एंट्री राऊंड जो असतो ते सगळ्यांसाठी नसतो, ठराविक जणांसाठी असतो, जो की 19 तारखेला लागणार. ओके, जर काय प्रॉब्लेम वगैरे असेल तर किंवा काय असेल तर वाईल्ड कार्ड एंट्री राऊंडच्या आधीच नंतर रिपोर्टिंग जे आहे ज्यांना SIP सेंटर लागू झाले 20 मेला तुम्हाला सेंटरला जाऊन फिजिकली सेंटरला जाऊन किंवा कॉल करून, म्हणजे तिथे जायला लागणारच आहे तुम्हाला, पहिला कॉल करून विचारून तिथे जाऊन सगळे डॉक्युमेंट्स जे त्यांची जी प्रोसेस असेल ती पूर्ण करून तुम्हाला तिथं जॉईनिंग व्हायचं. आणि लास्ट डेट आहे 26 तारखेपर्यंत तुम्हाला तिथे जावं लागणार. 26 तारखेनंतर जरी गेला तर तुम्हाला तिथं SIP करण्यात येणार नाही. तर या सगळ्या डेटची काळजी घ्यायची. हे पेज मी माझ्या टेलिग्राम चॅनलवर अपलोड केलेलं आहे, तिथे जाऊन तुम्ही बघू शकता. थँक्यू. आणि काय इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर तुम्ही कमेंट करू शकता.